लघवीला जळजळ होते, सारखी जायला लागते, रात्रीतून उठून जास्ती जायला लागतं. हे कॉमन सिम्पटम्स आहेत. याच्यात कॅन्सर किंवा नो कॅन्सर असं आपण आयडेंटिफाय नाही करू शकत. PSA प्रोस्टेट स्पेसिफिक अँटीजन ही एक ब्लड टेस्ट आहे ओके. की जी 45 या वयानंतर रेकमेंडेड आहे. सो प्रोस्टेट कॅन्सरमधली सर्वात बेसिक अर्ली लक्षण कुठली असू शकतात? सगळ्यात सटल सिम्पटम सुरुवातीचं जे असतं ते आहे युरिनचा फ्लो थोडा कमी होतो. फ्लो कमी येतोय, एखाद्याला रक्त येतं लघवीमधनं, लवकरात लवकर तपासणी करा. अर्ली स्टेजमध्ये सगळे कॅन्सर्स क्युरेबल. प्रोस्टेट ही एक ग्रंथी आहे, महत्त्वाचा ऑर्गन किंवा अवयव आहे आणि ही ग्रंथी वयाच्या हिशोबाने वाढत असते. त्या दोन्ही ग्रंथी म्हणजे नॉन कॅन्सरस आणि कॅन्सरस या ग्रंथींची वाढ प्रोस्टेटमध्ये होऊ शकते. आणि आता हा वन ऑफ द इम्पॉर्टंट रिझन्स ऑफ मॉर्बिडिटी म्हणजे सफरिंग आणि इव्हन मॉर्टॅलिटी पुरुषांमध्ये झाला आहे. सो आता प्रोस्टेट कॅन्सरला स्पेसिफिकली कुठल्या एज किंवा जीवनशैली किंवा जेनेटिकल बॅकग्राऊंडचे पुरुष जास्त एक्सपोज असू शकतात? पुरुषांच्या आरोग्याबद्दल आपण किती मनमोकळेपणाने बोलतो. हृदयविकार, डायबिटीज याबद्दल चर्चा होते, पण प्रोस्टेट आरोग्य अजूनही हा विषय अनेकदा दुर्लक्षित राहतो. प्रोस्टेट कॅन्सर हा जगभरातील पुरुषांमध्ये आढळणाऱ्या प्रमुख कॅन्सरपैकी एक आहे. त्याबद्दलची जागरूकता, स्क्रीनिंग आणि वेळेत निदान हे अजूनही मोठं आव्हान आहे. अनेक वेळा लक्षणं स्पष्ट नसतात आणि जेव्हा कळतं तेव्हा उशीर झालेला असतो. त्यातच संकोच, भीती आणि सोशल स्टिग्मा यामुळे पुरुष डॉक्टरांकडे जाणंच टाळतात. पण आजच्या काळात अर्ली डिटेक्शन, योग्य उपचार आणि अवेअरनेस यामुळे प्रोस्टेट कॅन्सरवर प्रभावीपणे नियंत्रण मिळवता येऊ शकतं. आज आपण या विषयाकडे केवळ आजार म्हणून नाही तर एक महत्त्वाची चर्चा म्हणून बघणार आहोत, जी प्रत्येक पुरुष आणि त्याच्या कुटुंबासाठी गरजेची आहे. या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर तुषार पाटील, MOC इंडिया यांच्याकडून. मी केयूर वझे आणि तुम्ही पाहत आहात कॅन्सर की बात. सो लेट्स स्टार्ट. नमस्कार डॉक्टर पाटील, थँक्यू सो मच इकडे आल्याबद्दल आणि प्रोस्टेट कॅन्सरसारख्या टॉपिकवर आपल्याबद्दल चर्चा करण्यासाठी. येस. आता मला हे विचारायला आवडेल की जगभरात प्रोस्टेट कॅन्सरचं प्रमाण किती गंभीर आहे आणि प्रोस्टेट कॅन्सर म्हणजे नक्की काय? सो प्रोस्टेट ही एक ग्रंथी आहे की जी मेल एंडोक्राईन सिस्टम याच्यातला एक पार्ट आहे आणि पुरुष हॉर्मोन्स आणि त्यातला जो सिस्टम म्हणतो त्यातला एक महत्त्वाचा ऑर्गन किंवा अवयव आहे आणि ही ग्रंथी वयाच्या हिशोबाने वाढत असते. ओके. सो 60, 65, 70 ह्या वयामध्ये किंवा काही लोकांमध्ये 50मध्ये पण प्रोस्टेटची ग्रंथी एनलार्ज होत असते किंवा वाढत असते. 2 प्रकारच्या ग्रंथी त्याच्यामध्ये किंवा वाढ दिसतात. एक आहे बिनाईन प्रोस्टेट हायपरप्लाझिया की जी नॉन कॅन्सरस आहे. फक्त प्रोस्टेट ग्रंथी वाढली आणि त्याच्यामुळे काही त्रास सुरू झाला आहे, लघवीला चुरचुरतं आहे, लघवीचा प्रवाह किंवा फ्लो कमी झाला आहे. आणि दुसरं आहे कॅन्सर. सो त्याच्यात कॅन्सरची जेव्हा उत्पत्ती होते त्यावेळेला त्याचे सिम्पटम्स युरिनरी सिम्पटम्स असून जर तो पसरला दुसरीकडे तर त्याचे वेगळे सिम्पटम्स येतात. तर या दोन्ही ग्रंथी म्हणजे नॉन कॅन्सरस आणि कॅन्सरस या ग्रंथींची वाढ प्रोस्टेटमध्ये होऊ शकते. अच्छा. सो हे कुठल्याही पुरुषामध्ये होऊ शकतं? अगदी सगळ्या पुरुषांमध्ये पॉसिबल आहे. ओके. पण ह्याचं जे अवेअरनेस आणि ह्याच्याबद्दल जे अंडरस्टँडिंग आहे ते आजही इतकं लिमिटेड का आहे? कुठेतरी संकोच, तुम्ही म्हटलात ना, संकोच हे महत्त्वाचा पार्ट आहे. आणि कधी कधी लोकांना असं वाटत असतं एस्पेशली 65-70 नंतर की हा रुटीन प्रॉब्लेम आहे. कारण ते एकमेकांमध्ये डिस्कस करतात की ज्यांचं पण वय 65 आणि 70 असतं, हां मलाही प्रोस्टेटचा थोडा त्रास आहे, मला युरिनला काहीतरी थोडा त्रास होतो, लघवीला जळजळ होते, सारखी जायला लागते, रात्रीतून उठून जास्ती जायला लागतं. हे कॉमन सिम्पटम्स आहेत. याच्यात कॅन्सर किंवा नो कॅन्सर असं आपण आयडेंटिफाय नाही करू शकत. ओके. सो ते काही स्पेशलाइज्ड टेस्ट किंवा डॉक्टरांकडे गेल्यानंतर एक्झामिनेशन नंतरच कळू शकतं. ओके. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला जस्ट एक सिम्पल टेस्ट सांगतो, त्याला आपण म्हणतो PSA प्रोस्टेट स्पेसिफिक अँटीजन. ही एक ब्लड टेस्ट आहे ओके. की जी 45 या वयानंतर रेकमेंडेड आहे दरवर्षी करणे. ओके. ही केली आणि जर प्रोस्टेटचं जे प्रमाण आहे PSA टेस्टमध्ये जे व्हॅल्यू आहे ती जर वाढायला लागली तर कुठेतरी प्रोस्टेटमध्ये काहीतरी ॲबनॉर्मॅलिटी किंवा पॅथॉलॉजी आहे आणि मग पुढच्या टेस्ट त्याच्यातला MRI करणे, तपासण्या करणे हे जरुरी आहे. पण PSA नावाची टेस्ट आता रेकमेंडेड आहे ॲज अ स्क्रीनिंग मोडॅलिटी. 45 या पुढे सगळ्या पुरुषांना वर्षातनं एकदा. तसंच अजून एक टेस्ट व्हेरी सिम्पल, डिजिटल रेक्टल एक्झामिनेशन. म्हणजे तुम्ही युरोलॉजिस्टकडे जा किंवा सर्जनकडे जा, ते खालनं आपल्याला एक्झामिन करतील प्रोस्टेटची ग्रंथी. जर ती आपल्याला हार्ड लागली, कडक लागली, वयाच्या एक कंपॅरिझनमध्ये ती कडक असेल तर त्याच्यात कॅन्सरची शक्यता आहे. तर या सिम्पल टेस्ट आहेत की ज्या आपण करू शकतो जवळच्या डॉक्टरांकडे जाऊन, लॅबमध्ये जाऊन. पण बऱ्याचदा संकोचामुळे किंवा जस्ट निग्लेक्टमुळे लोक येत नाहीत, करत नाहीत आणि त्यामुळे हे प्रमाण खूप वाढतं. कारण सुरुवातीचे जे सिम्पटम्स आहेत ते खूप सटल असतात, एकदम असे मामूली सिम्पटम्स आहेत की जे 5-6 महिने, 1 वर्ष जस्ट अनदेखा करू शकतो आपण.
ओके. पण आता ही जी तुम्ही टेस्ट सांगितली ती इन्व्हेसिव्ह आहे की नॉन इन्व्हेसिव्ह? नाही, ब्लड टेस्ट आहे PSA. आणि जी डिजिटल रेक्टल एक्झाम ती पण नॉन इन्व्हेसिव्ह आहे. आपण मोशनच्या जागी, संडासच्या जागेवरनं बोट फिरवून प्रोस्टेट ग्रंथी एनलार्ज किंवा वाढली आहे की नाही ते बघतो. Okay. आणि तिचा फील जो टेक्स्चर म्हणतो तोही त्याच्यातनं कळतो. ते स्पेसिफिकली युरोलॉजिस्ट चांगलं करतात आणि त्यांना वाटलं की डाऊटफुल आहे, मग पुढच्या सगळ्या तपासण्यात आहेत, MRI आलं, बायोप्सी आलं, या सगळ्या गोष्टी होतात. ओके. सो आता प्रॉस्टेट कॅन्सरला स्पेसिफिकली कुठल्या एज किंवा जीवनशैली किंवा जेनेटिकल बॅकग्राऊंडचे पुरुष जास्त एक्सपोज असू शकतात? सांगतो. सो प्रोस्टेट कॅन्सर हा वाढीवर आहे डेफिनेटली. म्हणजे जे आपण 20 वर्षापूर्वी जेव्हा मी स्टुडंट होतो त्यावेळेपेक्षा आता प्रोस्टेट कॅन्सर बऱ्यापैकी फास्ट वेगाने वाढतोय. इन्सिडेन्स भारतातच नाही बाकी सगळीकडे वाढला आहे. आणि आता हा वन ऑफ द इम्पॉर्टंट रिझन्स ऑफ मॉर्बिडिटी म्हणजे सफरिंग आणि इव्हन मॉर्टॅलिटी पुरुषांमध्ये झाला आहे. ओके. असं आहे. प्रोस्टेट कॅन्सरची वाढ वेगवेगळ्या कारणांमुळे, एज सगळ्यात मोठं फॅक्टर, की आता आपण ॲव्हरेज एज वाढलं आहे त्यामुळे पण आहे. काही स्मोकिंगसारखे काही रिस्क फॅक्टर्स आहेत, फॅमिलियल फॅक्टर्स आहेत. सो आपण बऱ्याचदा ते लक्षात येत नाही, पण साधारण 7 ते 8% प्रोस्टेट कॅन्सर्स हे ब्राका नावाच्या जीन म्युटेशनमुळे होतात, की जे फॅमिलियल असू शकतं. कदाचित त्यांच्या मागच्या जनरेशनमध्ये प्रोस्टेटच्या ग्रंथीची तपासणीच केल्या गेली नाही किंवा ब्लड टेस्टही केल्या गेले नाही, त्यामुळे ती इन्फॉर्मेशन आपल्याकडे लॅकिंग आहे. ओके. पण जसं जसं आपण हे टेस्ट वाढवत जाऊ आणि टेस्ट जास्ती करत जाऊ तसं आपल्याला कळेल की हो, भारतामध्येही हे प्रमाण 5 ते 7% लोकांमध्ये आहे. आणि आता आपण तशा टेस्ट करतोय, रेकमेंडही करतोय प्रोस्टेट कॅन्सरच्या लोकांना. सो प्रोस्टेट कॅन्सरमधली सर्वात बेसिक अर्ली लक्षणं कुठली असू शकतात जी अजिबात निग्लेक्ट केली नाही गेली पाहिजे? सगळ्यात सटल सिम्पटम सुरुवातीचं जे असतं ते आहे युरिनचा फ्लो थोडा कमी होतो. अच्छा. आणि कधी कधी इनकम्प्लीट सेन्सेशन आहे, इव्हॅक्युएशन्स, की लघवीला युरिनला जाऊन आले, थोड्या वेळाने परत वाटलं की लघवी साचली आणि परत जायची इच्छा होती. आणि थोडं फ्लो कमी असल्यामुळे एका वेळेला पूर्ण एम्प्टिंग होऊ शकत नाही ब्लॅडरचं आणि वारंवार जायला लागतं. हे एस्पेशली रात्रीतून होतं. तर रात्रीतून सारखं उठून जाणे हे प्रोस्टेट कॅन्सर आणि बिनाईन प्रोस्टेट म्हणजे नॉन कॅन्सरस ग्रोथचे पण लक्षण आहेत. सो ते पुढच्या तपासण्या केल्यानंतरच आपल्याला कळू शकेल. ओके. येस. सो संकोच किंवा भीती किंवा एक आता मी ब्लड टेस्ट केली आणि त्यात पॉझिटिव्ह आलं तर काय, हां. ह्याच्या मागचं सर्वात मोठं रिझन असू शकतं की मी गेलोच नाही डॉक्टरकडे. आता मी माझ्या पार्टनरला किंवा माझ्या पेरेंट्सना किंवा डॉक्टरला पण मी कसं सांगू, म्हणजे मी माझी मनाची तयारी कशी करू? सो एकच लक्षात होतं की कॅन्सर कुठलाही असेल, कुठलाही कॅन्सर, प्रोस्टेटच नाही, अर्ली स्टेजमध्ये सगळे कॅन्सर्स क्युरेबल आहेत. हो, वाव. सुरुवातचे सिम्पटम्स हे खूप सटल असू शकतात. म्हणजे लंग कॅन्सरची सुरुवात कशी होते, मॅक्झिमम लोकांमध्ये खोकल्याने होते. सगळ्या खोकला काही कॅन्सर नसतो, पण जर एखादा खोकला 2 ते 3 आठवडे राहतोय, त्याच्यातनं ओकेजनली ब्लड येतंय, वेट लॉस होतोय, तर पेशंटनी त्याची तपासणी केली पाहिजे. तसंच प्रोस्टेट कॅन्सरचं पण आहे. जर लघवीचा त्रास जास्ती होतोय, फ्लो कमी येतोय, एखाद्या वेळेला रक्त येतं लघवीमधनं, लवकरात लवकर तपासणी करा. त्याच्यात बिनाईन निघेल, नॉन कॅन्सरस किंवा कॅन्सर हे तर तपासण्यानंतरच कळणार आहे. पण अर्ली स्टेज कॅन्सर हे पूर्णपणे क्युअर होऊ शकतात आणि नॉर्मल लाईफ जगू शकते. कॉम्प्लिकेशन्स ऑफ ट्रीटमेंट ऑफ ॲडव्हान्स स्टेज आर फार मोर ग्रीवियस. म्हणजे त्याच्यामध्ये आपला खर्चही वाढतो, आपले आयुष्यमानही कमी होतो आणि हवे तसे रिझल्ट्सही मिळतात. सफरिंगही वाढतं. सो मॉर्बिडिटी, सफरिंग, मॉर्टॅलिटी हे सगळ्यांची रिस्क जास्ती वाढते जसं वय वाढतं आणि जसं स्टेज वाढते. राईट. सो आता तुम्ही सांगितलं की ॲट अन अर्ली स्टेज एव्हरी कॅन्सर इज क्युरेबल. करेक्ट. आता ॲक्टिव्ह सर्व्हेलन्स ही कॉन्सेप्ट तुम्ही कशी सांगाल सोप्या भाषेत समजून? बरं, ॲक्टिव्ह सर्व्हेलन्स हे खूप कमी लोकांमध्ये आपण आता रेकमेंड करतो. ज्या लोकांमध्ये प्रोस्टेट कॅन्सरचे कुठलेच सिम्पटम्स नाही आहेत, व्हेरी अर्ली स्टेज कॅन्सर डिटेक्ट झाला आहे, PSA खूप कमी आहे आणि पेशंटची ॲव्हरेज लाईफ एक्सपेक्टन्सी ही ऑलरेडी क्रॉस झाली. म्हणजे एखादा व्यक्ती 90 वर्षाचा आहे किंवा 85 वर्षाचा आहे, त्याला काही सिम्पटम्स नाही आहेत, फक्त PSA 3 किंवा 4 किंवा 5 लेवलला आला आहे आणि कुठेतरी आपल्याला डायग्नोजमध्ये प्रोस्टेट कॅन्सर कळलं आहे, तर त्यांना आपण ॲक्टिव्ह सर्व्हेलन्सवर टाकू शकतो. किंवा आता नवीन गोळ्या पण आल्या आहेत की ज्या अँड्रोजन डिप्रायव्हेशन थेरपी, त्या गोळ्यांवरही त्या पेशंट्सना ठेवू शकतो. अशा सगळ्या गोष्टी आहेत. ओके. सो आता प्रोस्टेट कॅन्सरमध्ये सेक्शुअल इंटिमेसी आणि इन जनरल सेक्शुअल लाईफ हे कसं सफर होतं? सो प्रोस्टेट कॅन्सर हा टेस्टोस्टेरोन नावाच्या पुरुष हॉर्मोनवर जगतो. तर जे पेशी आहेत त्या जगतात त्याच्यावर. हां. सो त्याला आपण अँड्रोजन काय म्हणतो रिलेटेड हे म्हणतो की डिपेंडन्सी. सो टेस्टोस्टेरोन जो मेल हॉर्मोन आहे त्याच्यावर हा प्रोस्टेट कॅन्सर वाढतो. म्हणून प्रोस्टेट कॅन्सरची जेव्हा कुठल्याही स्टेजमध्ये ट्रीटमेंट होते, कुठल्याही स्टेजमध्ये, 2nd, 3rd, 4th, फर्स्ट ट्रीटमेंट ही अँड्रोजन डिप्रायव्हेशन थेरपी, ADT म्हणतो आपण त्याला. त्याच्यामध्ये टेस्टोस्टेरोनला ब्लॉक करणे आलं. ते मेडिकली ब्लॉक करता येतं, गोळ्यांनी ब्लॉक करता येतं, इंजेक्शननी ब्लॉक करता येतं, अथवा तर टेस्टिस काढून सर्जिकली ब्लॉक करता येतो. या तिन्हीचे परिणाम आपल्याला बॉडीवर, माइंडवर दिसणारच आहेत.
सो जिथे आपल्याला प्रोस्टेट कॅन्सरची ट्रीटमेंट करायची आहे बाय अँड्रोजन डिप्रायव्हेशन म्हणजे टेस्टोस्टेरोन ब्लॉक करायचं आहे, तिथे टेस्टोस्टेरोन ब्लॉकेजचे सगळे सिम्पटम्स आपल्याला दिसतील. सो सेक्शुअल इंटिमसीमध्ये कमी होणे, परफॉर्मन्स कमी होणे किंवा बाकीच्या बऱ्याचशा गोष्टी, थकवा जाणवतोय, अर्ली एक्झॉशन होतं आहे, या सगळ्या गोष्टी होणार आहेत. पण तो आपला ट्रीटमेंटचा पॅरल किंवा कोलॅटरल डॅमेज आहे असं म्हणूयात आपण. ओके. येस. सो आता प्रोस्टेट कॅन्सरसाठी लवकर निदान किंवा कलंक दूर करण्यासाठी तुम्ही प्रोस्टेट कॅन्सर ज्यांना झाला आहे आणि त्यांच्या कुटुंबियांना तुम्ही एक संदेश काय देऊ इच्छिता? मी फक्त एकच सांगेन की आपल्या भारतामध्ये स्थिती थोडीशी वेगळी आहे. US, युरोप म्हणजे जे वेस्टर्न काउंटर पार्ट्स आहेत तिथे ॲव्हरेज प्रोस्टेट कॅन्सरचे जे वय आहे ते 65 आणि 70 आहे. अच्छा. भारतामध्ये इन जनरल सगळ्या कॅन्सरचं वय ॲव्हरेज एज 10 वर्ष अर्ली आहे. सो आपल्याकडे एखादा व्यक्ती जो 80 पर्यंत जगणार आहे आणि प्रोस्टेट कॅन्सर त्याला 45च्या वयात झाला किंवा 50च्या वयात झाला तर त्याला जास्ती सफरिंग आहे. ट्रीटमेंटचं, कॅन्सरचं धोका आहे परत येण्याचा, वाढण्याचा आजार, आणि म्हणून स्क्रीनिंग महत्त्वाचं आहे. पण याचं रिझन काय? सो ते रिझन्स आपल्याला माहीत नाही आहेत आणि बायोलॉजिकली पण ते डिझीज जास्ती ॲग्रेसिव्ह आहेत. कारण आपल्याकडे हेच मी जसं म्हटलो की लोक उशिरा पोचतात. USA मध्ये किंवा युरोपमध्ये त्यांचे स्क्रीनिंग प्रोग्राम्स इतके ॲक्टिव्ह आहेत आणि त्यांचे सपोर्ट ग्रुप्स जे आहेत, पेशंट सपोर्ट ग्रुप्स, की त्यांच्यामध्ये अवेअरनेस खूप जास्त आहे की ते दरवर्षी तपासणी करून घेतात, चेकिंग करतात. हेल्थ चेकअपमध्ये त्यांचे हे सगळे टेस्ट इन्क्लुडेड आहेत. ओके. आणि कुठेही जर असं वाटलं की प्रोस्टेट ग्रंथी वाढली आहे किंवा PSA वाढला आहे तर लवकरात लवकर त्यांच्या सगळ्या गोष्टी ट्रीटमेंटद्वारे होऊ शकतात. ओके. प्लस मॅक्झिमम लोक तिथे इन्शुअर्ड आहेत. आपल्याकडे इन्शुरन्स एक मोठा इश्यू आहे. अर्ध्यापेक्षा जास्त लोकांकडे इन्शुरन्स नाही आहे. सो एकदा मी कॅन्सरचं डायग्नोसिस केलं की त्यानंतर ट्रीटमेंटची वेळ आली. ट्रीटमेंटची वेळ आली म्हणजे खर्च आला. सो पेशंट बऱ्याचदा खर्चामुळेच अर्ध्या ट्रीटमेंटला नाही म्हणतात कारण ह्या कॉस्टली ट्रीटमेंट्स आहेत. सो वन्स दे आर डिप्राइव्ड ऑफ द ट्रीटमेंट दे विल ऑलवेज हॅव मोर सफरिंग आणि दे विल हॅव लेसर रिझल्ट्स. सो महत्त्वाचं आहे की एकतर इन्शुरन्स असणार पाहिजे, अवेअरनेस असायला पाहिजे, लवकरात लवकर निदान आणि ट्रीटमेंट झाली पाहिजे. या सगळ्यांच्या एफर्ट्समुळेच आपल्या ट्रीटमेंट जास्ती यशस्वी आपल्याला करता येईल आणि रिझल्ट्स आपल्याला चांगले करता येईल. राईट. सो तुम्ही अर्ली डिटेक्शन करून घ्या. एकही तुमचं सिम्पटम असेल ते डॉक्टरांना जाऊन सांगा. घरच्यांशी बोलताना पण तुम्ही अजिबात संकोच बाळगू नका. आणि जर का तुम्हाला हा निदान जरी झालं तरी ते अर्ली डिटेक्शन झालं तर अगदी आटोक्यात आणण्यासारखं आहे. करेक्ट. सो त्यामुळे घाबरण्याची गरज नाही. एकच मी सांगू इच्छितो, प्रोस्टेट कॅन्सर स्टेज 4 प्रोस्टेट कॅन्सर जो पूर्णपणे क्युरेबल नाही, त्याच्यामध्ये 10 वर्षापूर्वी किंवा 15 वर्षापूर्वी हे सर्व्हायवल जर म्हणतो की ॲव्हरेज एज किती आहे डायग्नोसिस नंतर 2 वर्ष. आज ॲव्हरेज एज किती आहे डायग्नोसिस नंतर सर्व्हायवल किती आहे 5 ते 6 वर्ष. सो सायन्स प्रगत होत चाललं आहे. किमोथेरपी, टार्गेटेड थेरपीज, हॉर्मोनल थेरपीज, इम्युनोथेरपी, नवीन नवीन ट्रीटमेंट प्रणाल्या येत आहेत आणि याच्यामुळे सर्व्हायवल डेफिनेटली वाढते. होऊ शकतं की पुढच्या काही दिवसांमध्ये प्रोस्टेट कॅन्सर स्टेज 4 मध्येही सर्व्हायवल 10 वर्ष होईल. राईट. पण आमचा भर ॲज अन ऑन्कॉलॉजिस्ट प्रिव्हेंशनवर राहील. राईट. इफ वी कॅन प्रिव्हेंट और इफ वी कॅन डिटेक्ट अर्ली, इट इज द बेस्ट सिनारिओ फॉर कॅन्सर कर्व और त्याला कंट्रोल करणे. सगळ्यात महत्त्वाचा हाच आमचा संदेश सगळ्या लोकांना राहील की स्क्रीन करून घ्या. अर्लिएस्ट सिम्पटम्सला जाऊन डॉक्टरांना तपासणी करू देत. त्यांच्या सगळ्या तपासण्यांवर जे काय येतं त्याची ट्रीटमेंट पुढे करा सो दॅट आपल्याला बेस्ट रिझल्ट्स मिळू शकते. राईट. थँक्यू सो मच डॉक्टर इकडे आल्याबद्दल आणि प्रोस्टेट कॅन्सरवर एक दिलखुलास चर्चा केल्याबद्दल. लुकिंग फॉरवर्ड. धन्यवाद. नमस्कार.